अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला। या निमित्ताने देशभरातून राम भक्त अयोध्येत गेले। काही भक्त नंतरही जाणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळासह दर्शनासाठी जाणार आहेत। या दरम्यान मनोज जरांगे पाटील रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार का असा प्रश्न करण्यात आला। यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरलं। आता आरक्षणाचं आंदोलन आणखी नगरमध्येच ते जायला किती दिवस लागते आणि आम्ही पै येतं हे का सोपं आहे का? आणि आज आमचा हिंदुस्थानच्या नागरिकांचा भारतवासियांचा आनंदाचा सोहळा आहे आज आणि तो आनंद मनामनात आहे आणि आम्ही फक्त जाऊ शकलो नाहीत की आमचा नियोजित हा कार्यक्रम 4.5-5 महिन्यापासून आहे। परंतु देवाचं नामस्मरण आपण कुठून करू शकतो, कुठून पण पूर्वी ग्रंथातच दिलेलं आहे की शेतात काम करतानाही नामस्मरण घेतल्यामुळे देवाला सुद्धा शेतात यावं लागलं होतं। तसं आम्ही उठलं की राम राम म्हणतो, उठलं कीच राम राम म्हणतो। आम्ही इकडे आनंद साजरा करणार आहेत आज। अहमदनगरहून माधव साबरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।